नळीला दे पैसे तासाच्या नळीला पाणी का मला पावते बरं चार्जिंगच नाही नाही बॅलन्स नाही चार्जिंग गर्दीच्या नळीला पाणी का पावते बरं थांबा गर्दीची नळी तासाच्या नळीला पाय आता लगेच पुढे नाक अशी जाडी थांब बरं तासाच्या नळीला पाणी का तिकडे लाज नाही लगेच पुढे नाक करते तुला नेऊ नाही घालते शाळेत पुढे रान नसतो माग झाल ना चप्पल काढून फुले फुले म्हणजे चपला काढून टाक चपला काढू राजू तरी चुकून आल्यावर घेते हळू चाल ना हळू चाल मागच्याला येऊ ते गोळा करून घे मागच्याला वगैरे सांभाळून घे
बघा या रस्त्याची हालत दहिरवाडी शिवारातील जाधव वस्तीवरच्या लहान लहान मुलांना किती या चिखलातून जावं लागतंय. पावसात शाळेत जाण्यासाठी त्यांना रस्ता नाही. बघा ही रस्त्याची हालत कशी आहे. या वड्या नाल्याला कधी पावसाळ्यात पाणी कमी जास्त झालं तर पूर येत असतं, पाणी जास्त झालं तर पूर येतं. त्यांना या रस्त्याने पण जाता येत नाही. आणि एवढं जंगल असल्यामुळे जंगलात बिबटे पण राहतात. कमीत कमी 1-1.5 किलोमीटर अंतरावर यांना शाळेत जावं लागतं पायी पायी. रस्ता नसल्यामुळे पायी जावं लागत आहे. गाडी पण जात नाही. गाडीवर नेऊन सोडायला तर गाडी जात नाही. हे पण दुसऱ्याच्या बांधाने जावं लागतं. ते पण कधी कधी गागतात पोरांना, येऊ नका या रस्त्याने. कसं जाणार आहे मुलं लहान लहान शाळेमध्ये. दररोजची यांची हीच हालत आहे. पावसात जावं लागतं, उन्हाळ्यात पावसाळ्यात पायी पायी अशा रस्त्याने एवढ्या जंगलामधल्या. बघा हे रस्ते कसे. त्या डोंगराच्या त्या तिकडच्या खिंडीमधून त्या तिकडून आले मुलं चालत चालत या रस्त्याने. अजून तर भरपूर लांब जायचं आहे त्यांना. राशेगाव दहिरवाडी ग्रामपंचायत या गावामधले मुलं आहे. आणि शाळा जाते रवळगावच्या आश्रम शाळेमध्ये जातात, खोटऱ्याच्या वाडीच्या पुढे इथे. चालेल चिखलामध्ये पडत उठत चालले लहान लहान पोरं हे. चला रे एवढे त्यांना गेल्या 20-25 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये पण मागण्या केल्या रस्त्यासाठी, पण गावचे सदस्य कोणीच मान्य करे असं रस्त्याला कोणीच म्हणजे असं काहीच कार्यकर्ते कोणीच उभे राहते नाही का रस्ता करून द्यावा यांना. एवढी हालत बेकार आहे या रस्त्याची. तेवढ्या चिखलातून चालले मुलं. आणि ह्या नाल्याला तर पाऊस जास्त आला की भरपूर पूर असतं, याच्यातून तर जाताच येत नाही. त्याच्यामुळे पोरांची शाळा जाण्याची एकदम गैर सोय. रस्ता नसल्यामुळे घरीच राहावं लागत आहे. एवढलं पाण्यातून उतरू राहिले तर बघा हे पाणी. दररोजचा प्रवास करावा लागतो त्यांना प्रतिदिन. एवढ्या पाण्यातून गुडघ्यावरल्या पाण्यातून उतरावं लागत आहे त्यांना.
हे बघा काटा पण भरला त्या मुलीला. रस्त्याची सोय झालीच पाहिजे. असं पोरांचे एवढे हाल आहे डेंजर का चालता येत नाही त्यांना रस्त्याने. आम्ही घरी राहतो, पोरांना रस्त्याने काढून देतो. बघा ते पोरांचे काट्या किती कुठे हाल पण होते. जावं लागतं त्यांना. किती दोन काटे रुतले इथं जागल्या जायचं. आम्हाला वाटतं गेले शाळेत पोरं येत्या रस्त्याने, वळाला पूर राहतो, कधी कधी पाऊस राहतो, कोणी हाय नाही. घरचे आई वडील पण बाहेर कामाला जातात, मोलमजुरी करतात. ते पण सकाळीच उठून दुसऱ्याच्या कामाला जावं लागतं. ते पण इथून सकाळी 7 वाजता त्यांचे आई वडील पण स्लॅबच्या कामासाठी जाते, नाशिकला जाते. नाशिकवरून बाहेर गावी कुठं पण जिथं काम असलं तिथं जाते कामाला. आणि हे मुलं एकटेच येतात दररोज. या अशा रस्त्याने त्यांना यावं लागतं, एवढं लांब जावं लागतं. हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश हा असाच तात्काळीने म्हणजे कोणीतरी पुढारीकारांनी असं गरिबांचे मुलं शाळेत जाते, त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही. यांच्यासाठी रस्ता मंजूर करून द्यावा ही कळकळीची विनंती आहे आमची तुमच्याकडे. त्या मुलांचे हाल बघून येऊ द्या कोणाला तरी दया माया. बघा हे रस्ते कसे, कसं जायचं दररोज जाईन शाळेमध्ये. हा रस्ता देहरवाडीकडनं येताना गायच्या वाडीकडे जाणारा हा रस्ता. या रस्त्याला लागून एवढं शाळेत जावं लागतं. असं कुत्रे पण धावत राहतात. अशी हालत आहे या मुलांची. इकडे राहा, इकडे राहा, इकडे राहा. रस्त्याच्या इकडे राहा. गाडी यायची इकडून. तर हा रस्त्याला लागले अजून इथून 1 किलोमीटर त्यांना आश्रमपर्यंत जायचं. आणि हा असा रस्ता आहे. बघा किती अंतरावर आलं, तो डोंगर किती लांब आहे. त्या खिंडीतून तिकडून आले मुलं चालत चालत या रस्त्याने, असे एवढ्या जंगलातून या रस्त्याने चालले आता शाळेत. यांच्यासाठी शासनाने रस्त्याची लवकरात लवकर सोय करून द्यावी. देहरवाडी शिवारामध्ये, मळ्यामध्ये, देहरवाडी जाधव वस्ती मळ्यात.
समोर पाण्याची टाकी दिसते त्या टाकीच्या अजून पुढं जायचं आहे आश्रमशाळेमध्ये. ह्या रस्त्याने अजून एवढ्या लांब जाणार आहे त्या मुलं. बघा तो डोंगर किती लांब आहे, त्या खिंडीतून तिकडून आले ते मुलं चालत चालत त्या रस्त्याने असे.